नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत की काजू बी अनुदान सुरू झालेलं आहे, तर त्यासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात ए टू झेड संपूर्ण माहिती पाहणार आहोत. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान योजना अंतर्गत करावयाचा विहित नमुन्यातील मागणी अर्ज हा गुलटेकडी मार्केट यार्ड यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर महोदय, राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी सादर करत आहे. या अर्जानुसार आवश्यक ती कागदपत्र सादर करण्यात येत आहे. आपणास विनंती करण्यात येते की नियमानुसार अनुदान मिळावे. काजू बी अनुदान मागणी अर्ज, तर त्यामध्ये तुम्हाला तपशील आणि माहिती भरायचा आहे. तर काजू उत्पादक शेतकऱ्यांचा तपशील भरायचा आहे. अर्जदार शेतकऱ्याचे नाव, पत्ता, त्यामध्ये मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा, पिनकोड, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि काजू फळबागेचा तपशील. त्यामध्ये एकूण किती क्षेत्र आहे, झाडांची संख्या, त्यातले उत्पादनक्षम झाडांची संख्या, चालू वर्षी उत्पादन किती झालेलं आहे ते किलोग्रॅममध्ये भरायचं आहे. त्यानंतर विक्री केलेल्या काजू बी किलोमध्ये प्राप्त दर किती मिळाला आहे प्रति किलोला, एकूण प्राप्त उत्पन्न रुपये, विक्री पावती. पुढे काजू खरेदीदाराचा तपशील. तर खरेदीदाराचे नाव म्हणजे फर्मचे नाव, बाजार समितीचा परवाना धारक आहे का, असल्यास बाजार समितीचे नाव व परवाना क्रमांक, GST क्रमांक. पुढे बँक खात्याचा तपशील. त्यामध्ये बँकेचे नाव, शाखा, खाते नंबर, खाते प्रकार, सेविंग आहे का करंट, IFSC कोड, MIRC कोड. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे यासाठी तर पत्त्याचा पुरावा लागणार आहे, रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12 उतारा, इतर सहहिस्सेदार यांचे संमतीपत्र, विक्री पावती, कॅन्सल चेक सही किंवा पासबुक झेरॉक्स, कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र. तर ते हो नाही यावरती टिक करा. उपरोक्त माहिती विचारात घेता अनुज्ञेय मापदंडानुसार अनुदान मिळण्यास विनंती आहे. त्यानंतर आता पुढे उपरोक्त प्रस्तावात नमूद केलेली माहिती वस्तुस्थितीवर आधारित असून खरी असल्याचे मी प्रमाणित करत आहे. त्यामध्ये स्वाक्षरी करायची, स्थळ दिनांक टाकायचा, अर्जदाराचे नाव, पत्ता, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा आणि संपर्क क्रमांक टाकायचा आहे. आता त्यांनी आवश्यक कागदपत्रामध्ये कृषी खात्याचा प्रमाणित दाखला सांगितला होता, तर तो हा येणार आहे की राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे. तर त्यामध्ये हे कृषी अधिकाऱ्यांनी भरायचं आहे. लाभार्थ्याचे नाव, पत्ता, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आणि बँक खात्याचा तपशील. त्यामध्ये पुन्हा तेच की बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, खाते प्रकार, IFSC कोड, MIRC कोड. आता पुढे 4 नंबर प्रत्यक्ष पाहणी अहवाल. यामध्ये 7/12 तपशील, एकूण काजू क्षेत्र, 7/12 नुसार एकूण झाडांची संख्या, प्रत्यक्ष मोका तपासणीनुसार उत्पादनक्षम झाडांची संख्या, उत्पादनक्षम झाडापासून मिळालेले एकूण काजू बी उत्पादन किलोमध्ये. तर प्रमाणित करण्यात येते की श्री, त्यांचे नाव टाकायचं आहे, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा यांनी राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेअंतर्गत अर्ज केलेला असून मोका तपासणीनुसार लाभार्थ्याचे काजू फळ पिकाखालील एकूण क्षेत्र किती आहेत ती माहिती ते त्यामध्ये लिहितील. त्यानंतर उत्पादनक्षम झाडांची संख्या लिहितील आणि वर्ष टाकतील आणि किती किलो काजू बीचे उत्पादन प्राप्त झालेले आहे. त्यानंतर 7/12 जोडला जाईल आणि हे सगळं जे आहे ही माहिती ही जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक हे भरतील आणि त्या ठिकाणी त्यांचं नाव टाकतील, स्वाक्षरी करतील. त्यामध्ये काजू उत्पादक शेतकऱ्याने पूर्तता करावयाचे आवश्यक कागदपत्रे हे प्रपत्र 1 मध्ये येईल. त्यामध्ये पत्ता पुरावा, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12 उतारा, इतर सहहिस्सेदार यांचे संमतीपत्र, विक्री पावती, कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र, कॅन्सल चेक किंवा अथवा पासबुक झेरॉक्स. तर हे आहेत की नाही तो तिथे शेरा दिला जाईल आणि प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार आवश्यक बाबी चेक केल्या जातील.
आता हे प्रपत्र 2 असेल, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र. त्यामध्ये त्यांनी त्यांचं नाव लिहायचं आहे, गाव लिहायचं आहे आणि मी काजू अनुदान मागणी अर्जामध्ये नमूद केलेली खालील माहिती ही खरी असल्याचे प्रमाणित करत आहे. तर खालील कोणती माहिती की काजू उत्पादक शेतकऱ्यांचा तपशील, काजू फळबागेचा तपशील, काजू बी विक्रीचा तपशील, काजू खरेदीदाराचा तपशील, बँक खात्याचा तपशील, आवश्यक कागदपत्रे ही खरी आहेत. वरील कागदपत्रांमध्ये तपशिलामध्ये सत्यता दिसून न आल्याने अनुदानास अपात्र ठरल्यास किंवा अनुदान नामंजूर झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामध्ये स्थळ, दिनांक टाकायचा आहे, स्वाक्षरी, नाव, पदनाम हे टाकून भरायचं आहे. तर राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान योजना यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत की वरील कागदपत्रे हे कलर फोटो प्रत व स्वतः प्रमाणित करून जोडण्यात यावी किंवा सदर कागदपत्रे फोटोकॉपी प्रत जोडणार असल्यास योग्य त्या सक्षम अधिकारी किंवा एजन्सीकडून प्रमाणित करून जोडण्यात यावीत. प्रस्ताव 2 प्रतमध्ये सादर करावा. अनुदान शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर वितरित करण्यात येईल. तर योजनेचे स्वरूप काय आहे, तर काजू झाडापासून प्रति झाड सरासरी 10 किलो काजू बी गृहीत धरण्यात येईल. काजू बीसाठी प्रति किलो रुपये 10, किमान 50 किलो व कमाल 2000 किलो या मर्यादेत. तर आता या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे, तर राज्यातील काजू उत्पादक शेतकरी. योजनेची अंमलबजावणी आहे ती नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळ. यासाठी नियम आणि अटी पाहूयात. अटी आणि शर्ती. तर महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकरी पात्र असतील. 7/12 काजू लागवडीखालील क्षेत्र किंवा झाडांची नोंद असणे आवश्यक. काजूच्या झाडांची संख्या व त्यापासून झालेले उत्पादन कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रमाणित करावे. संबंधित कृषी अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, काजू लागवडीखालील क्षेत्र, काजूच्या उत्पादनक्षम झाडांची संख्या व त्यापासून मिळालेले उत्पादन व आधार संलग्नित बँक खात्याचा क्रमांक इत्यादी तपशिलाची नोंद घ्यावी. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी बँक, खरेदी विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांच्याकडे काजू बीची विक्री करणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या काजूच्या विक्री पावतीवर उपरोक्त नमूद नोंदणीकृत खरेदीदाराचा GST क्रमांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता असणे आवश्यक राहील. जे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा. 7/12 काजू लागवडीखालील जे क्षेत्र आहे त्याची नोंद असावी. त्यानंतर झाडांची संख्या, त्यापासून झालेले उत्पन्न हे सगळं कृषी विभागाने प्रमाणित केलेलं असावं. त्यानंतर जे काही शेतकऱ्याशी संबंधित माहिती आहे त्याचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, नंतर किती क्षेत्र खाली काजू लागवडी खाली आहे, काजूच्या उत्पादनक्षम झाडांची संख्या, ह्या सगळं नोंदणी केलेली असावी. आणि जे बँक खातं असणार आहे ते त्यांनी परत एकदा सांगितलेलं आहे की आधार संलग्नित बँक खात्याचा क्रमांक, म्हणजे जे DBTद्वारे पैसे येणार आहेत त्यामुळं आधार जर त्या बँकेला कनेक्ट असेल, बँकेला जर ते नोंद संलग्न असेल तर तेच खातं इथे द्यायचं आहे. त्यानंतर पुढे 7 नंबर, सदर योजनेच्या लाभासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी विक्री पावती, 7/12 उतारा, आधार संलग्नित बचत बँक खात्याचा क्रमांकासह तपशील, संबंधित शेतकऱ्याच्या उत्पादनक्षम काजूच्या झाडांची संख्या व त्यानुसार झालेले उत्पन्नाबाबत संबंधित कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इत्यादी तपशिलासह काजू मंडळाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कोकणातील व कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य किंवा विभागीय कार्यालयाकडे सादर करावे. अन्य भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर करावेत. या दोन्ही कार्यालयांनी प्राप्त अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवावेत. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर शासन अनुदानाची रक्कम महाराष्ट्र राज्य काजू मंडळामार्फत थेट जमा करण्यात येईल. या योजनेचा जो कालावधी आहे तो सन 2024च्या काजू फळ पिकाच्या हंगामीसाठी लागू राहील आणि प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे. तर ज्यांना या योजनेचं अनुदान घ्यायचं आहे त्यांनी अर्ज कसा करायचा हे सांगण्यात आलेलं आहे. अटी शर्ती पण सांगितलेल्या आहेत. अर्ज कुठे करायचा हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कोल्हापूर आणि कोकणाने कुठे करायचा आणि बाकीच्यांनी कुठे करायचा. तर लवकरात लवकर ह्या योजनेचा लाभ घ्या. अर्ज त्या संबंधित विभागीय काजू मंडळांकडे पाठवून द्या.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट आहे, 31/8/2024. अर्ज जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी तो डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करायचा आणि भरून द्यायचा. माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा, लाईक करा व नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.